नमस्कार मित्रांनो, आपला स्वागत आहे आपला जोहार अकॅडमीमध्ये। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र भूगोलाचा महत्त्वाचा भाग, महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्याने बघणार आहोत मित्रांनो। वही पेन सोबत ठेवायचे आहे। जी काही डिटेल सांगतोय मी ती आपण नोट करून घ्यायची। हे सर्व प्रश्न किंवा सगळी डिटेल ही वनरक्षक, पोलीस भरती व इतर सरळ सेवेमध्ये विचारले जातात। महत्त्वाचे म्हणजे की हे वनरक्षक मध्ये जास्त तर विचारले जातात। भारताच्या राष्ट्रीय उद्यानापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत मित्रांनो। पहिला राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान। ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे। हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो। हे उद्यान सुमारे 625.4 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरले असून याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते। येथे वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्रे आणि चितळ सांबर यासारखे अनेक प्राणी आढळतात। ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो। नोट करून घ्यायचे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत। ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे नागपूर शहरापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो। येथे घनदाट जंगल आणि विविध प्रकारच्या वनस्पतींचे सौंदर्य अनुभवता येते। पुढच्या राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान। नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आणि ते डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते। हे उद्यान विविध पक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे स्थलांतरित पक्ष्यांचे कळप हिवाळ्यात येतात। या उद्यानात विविध प्रकारचे जंगल आढळते, ज्यात अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश होतो। नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे मित्रांनो। येथे सुमारे 60% महाराष्ट्रात राज्यातील पक्ष्याच्या प्रजाती आढळतात। येथे वाघ, पॅन्थर, लांडगा आणि कोल्हा यासारखे सस्तन प्राणी देखील आढळतात। उद्यानात विविध प्रकारचे जंगले आहेत, जसे की कोरडे, मिश्र आणि दमट जंगल। तसेच पर्यटन स्थळासाठी उद्यानात एक मोठे नैसर्गिक तळे आहे, ज्याला नवेगाव बांध असेही म्हणतात। व या उद्यानात इंटरप्रिटेशन सेंटर, एक छोटे संग्रहालय, लायब्ररी आणि वॉच टॉवर यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत। येथे निसर्गमय आणि साहसी पर्यटनासाठी अनेक संधी उपलब्ध होतात। नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। नोट करत राहायचे सोबतच। तिसरा राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान। पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे पेंच राष्ट्रीय उद्यान नावानेही ओळखले जाते मित्रांनो, आणि ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या सीमेवर आहे। हे उद्यान महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात आहे मित्रांनो। हे उद्यान मुख्यत्वे मध्य प्रदेशातील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यामध्ये आहे, परंतु याचा काही भाग महाराष्ट्रात येतो। हे उद्यान पेंच नॅशनल पार्क किंवा जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क म्हणूनही ओळखले जाते। चौथा राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगरमधील बोरिवली येथे आहे मित्रांनो। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे, जे मुंबईचे हिरवे हृदय म्हणूनही ओळखले जाते। हे सुमारे 104 चौरस किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे मित्रांनो। हे अनेक वनस्पती आणि प्राणी आढळतात, जसे की चितळ, पिसस, मॅकॉक आणि वाघ। हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक असून पर्यटकांसाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे मित्रांनो। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याची स्थापना 1974 मध्ये कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापन झाले आणि त्यानंतर त्याचे नाव बदलून बोरिवली राष्ट्रीय उद्यान आणि शेवटी 1981 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे ठेवण्यात आले। येथे विविध प्रकारचे वनस्पतीही आढळतात मित्रांनो, जसे की कदंब, साग, करंज, शिशम आणि बाभूळ यासारख्या अनेक वनस्पती येथे आढळतात। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पर्यटकांसाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम संधी देते।
इथं वन विभाग, शाश्वत पर्यटन आणि निसर्ग संवर्धनासाठी एक निसर्ग शाळा यासारखे उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये जैवविविधता आणि परिसंस्थेबद्दल माहिती दिली जाते. उद्यानात कान्हेरी लेणी देखील आहे, जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. पुढच्या राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो, जे की मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यात घनदाट जंगल, डोंगर, धबधबे आणि औषधी वनस्पती आढळतात. तसेच थंड हवाचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते व नैसर्गिक सौंदर्य यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. हे उद्यान सातपुडा पर्वतरांगेत अमरावती जिल्ह्यात आहे. हे उद्यान भारतीय वाघांसाठी एक महत्त्वाचे निवासस्थान आहे मित्रांनो. या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात मित्रांनो. येथे सागवान, ऐन, बांबू आणि अनेक औषधी वनस्पती आढळतात. तसेच विविध प्रकारचे वन्यजीव यात वास्तव करतात. तसेच थंड हवेचे वातावरण, हिरवीगार निसर्गमयता आणि धबधबे यामुळे एक सुंदर पर्यटन स्थळ सुद्धा आहे मित्रांनो. पुढच्या आणि शेवटच्या राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे उद्यान आहे आणि ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हे उद्यान उंच डोंगर, घनदाट जंगल, धबधबे आणि जैवविविधतेने समृद्ध आहे. यात वाघ, बिबट्या आणि विविध प्रकारचे पक्षी तसेच शेकरू आणि हरियाल पक्षी देखील आढळतात. हे उद्यान कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. चारही जिल्ह्यामध्ये हा राष्ट्रीय उद्यान पसरलेला आहे मित्रांनो. हे उद्यान पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे आणि कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेलं आहे. येथे घनदाट जंगल असून त्यात वाघ अंदाजे 9, बिबट्या अंदाजे 66 आणि शेकरू, हरियाल पक्षी यासारखे अनेक पक्षी आढळतात मित्रांनो. या राष्ट्रीय उद्यानाची नैसर्गिक रचना. या उद्यानात उंच डोंगर, पठारे, नैसर्गिक धबधबे तसेच हे उद्यान अनेक बारमाही जलवाहिन्या आणि वसंत सागर जलाशय तयार करते. ते व्याघ्र प्रकल्पाचा भाग असून ते पश्चिम महाराष्ट्राचे वैभव मानले जाते मित्रांनो. आपले हे महत्त्वाचे टॉपिक होते मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायचे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.